Good morning, student. Welcome to e-learning program. पण लास्ट पिरियड मध्ये जो डिफरन्शियल चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड करायचं त्यामध्ये आपण पहिल्या दोन मेथड पाहिलेल्या आहेत, व्हेरिएबल सेपरेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. आता पुढचे जे थर्ड मेथड आहे होमोजिनियस. तर पुढचे जे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते आपण आजच्या पिरियडला पाहूया. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, कॅपिटल HDE, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं सुरुवातीला? इफ ऑल द टर्म्स हॅव द सेम डिग्री then the equation is called homogeneous differential equation. म्हणजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल तर ते जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. किंवा और एक डेफिनेशन, the homogeneous differential equation of first order first degree is of the form f of xy dx plus g of xy into dy is equal to 0, where f of xy and g of xy are homogeneous functions in x and y. For example, x square into y into dx plus y cube into dy is equal to 0. इथे जे प्रत्येक टर्म आहे, पहिली जी टर्म आहे एक्स स्क्वेअर इंटू वाय, या टर्मची जी डिग्री आहे आणि पुढे वाय क्यूब या टर्मची जी डिग्री आहे ती कशी आहे? सेम आहे. एक्स स्क्वेअर इंटू वाय म्हणजे वाय रेस टू 1 आहे, म्हणजे दोन्हीची ऍडिशन घेतली 2 + 1 म्हणजे काय होईल? 3. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय आहे? सेम आहे, म्हणून याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. तसं सेकंड, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय minus y square into dx plus 6 into y into dy is equal to 0. प्रत्येक टर्मची जी डिग्री आहे ती कशी आहे? सेम आहे आणि ती काय आहे? 2 आहे, म्हणून ही जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता पुढचं जे एक्झाम्पल थर्ड आहे, x प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. प्रत्येक टर्मची पॉवर आहे 1, म्हणून हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. फोर्थ आहे एक्स क्यूब इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 0. प्रत्येक टर्मची पॉवर आहे 3, म्हणजे डिग्री सेम आहे, म्हणून हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. पुढचं एक्स इंटू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. आता इथे पाहिलं तर पहिली जी टर्म आहे एक्स वाय याची पॉवर आहे 2, वाय स्क्वेअर याची पॉवर आहे 2, परंतु एक्स जो आहे एक्सची पॉवर काय आहे? 1 आहे, म्हणून हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं का? नाही म्हणायचं. मग कारण का? तर एक्सची जी पॉवर आहे ती 1 आहे आणि बाकीच्या टर्मची पॉवर आहे 2, म्हणून हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही आहे. मग पहा, हिअर 1 to 4, 1 पासून 4 पर्यंत हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे यांना म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. परंतु 5 नंबरचं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे इज नॉट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मग अशा टाईपचे जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर ते सोडवायचं कसं? टू सॉल्व द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन वी यूज द सबस्टिट्यूशन y इज इक्वल टू vx किंवा x इज इक्वल टू असं असेल, x इज इक्वल टू v ऑफ y. मग दिलेलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायचं y इज इक्वल टू vx किंवा x इज इक्वल टू v ऑफ y. पाहूया यावरती एक्झाम्पल. मग एक्सरसाइज आहे 6.4. सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. पहिले एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस 2xy इंटू डी वाय इज इक्वल टू 0. आता हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, प्रत्येक टर्मची पॉवर आहे 2,
म्हणून हे दिलेलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि असं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्हाला परीक्षेला दिलेलं असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायच्या अगोदर काय करायचं, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन dy/dx या फॉर्ममध्ये लिहायचं. मग सोल्युशन. गिव्हन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन इज x square minus y square into dx plus 2xy into dy is equal to 0. मग dy ची टर्म लेफ्ट साईडला घ्यायची आणि dx ची टर्म राईट साईडला घेतली तर मायनस 2xy into dy is equal to x square minus y square into dx. dx ची टर्म लेफ्ट साईडला घेऊया आणि मायनस 2xy राईट साईडला घेऊया. Therefore dy/dx is equal to मायनसने मल्टिप्लाय केलं इकडे मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय 2x इंटू वाय. याला इक्वेशन नंबर लिहायचं y. मग पुट करायचं y इज इक्वल टू vx. देन याचं डिफरन्शिएट घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. राईट साईडला प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 plus second as it is first derivative of first dv/dx. dy/dx replaced by v plus x into dv/dx आणि y replaced by vx. Therefore equation 1 becomes v plus x into dv upon dx is equal to minus x square plus v square x square divided by 2x into v into x. आता न्यूमरेटर मधून एक्स स्क्वेअर कॉमन घेता येईल, डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर आहे ती टर्म काय होईल, कॅन्सल होईल. मग देअरफॉर व्ही प्लस एक्स इंटू dv/dx इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय ट्वाइस व्ही. आता लेफ्ट साईडची जी व्ही आहे राईट साईडला घेतलं तर मायनस होईल. मग देअरफॉर एक्स इंटू dv/dx इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2v आणि मायनस व्ही. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण x into dv/dx is equal to v square minus 1 minus 2v square divided by 2v. त्यानंतर आता v square minus 2v square minus v square येईल. therefore x into dv/dx is equal to minus 1 minus v square divided by twice v. मायनस साइन जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस v स्क्वेअर. मग व्हेरिएबल सेपरेशन घेतलं, देअरफोर मायनस इंटू ट्वाइस हा टू व्ही स्क्वेअर इकडे घ्या आणि मायनस 1 मायनस व्ही स्क्वेअर लेफ्ट साईडला घ्या. मग ट्वाइस व्ही डिवाइड बाय 1 प्लस व्ही स्क्वेअर इंटू डी व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन एक्स. व्हेरिएबल सेपरेशन झालं. आता व्हेरिएबल सेपरेशन झालं की इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. Therefore integration 2v upon 1 plus v square into dv is equal to minus dx upon x. आता इथे पाहिलं तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2v येईल, तो न्यूमरेटरला आहे म्हणून याची व्हॅल्यू लिहिता येईल लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ एक्स. आणि दोन्ही आन्सर लॉगमध्ये असल्यामुळे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय करायचा, लॉग सी मध्ये घ्यायचं प्लस लॉग सी. लॉग सी ची प्रॉपर्टी आपला लॉगॅरिथम लॉ अप्लाय केला, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. देअरफॉर लॉग ऑफ 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ सी अपॉन एक्स. दोन्ही साईडचं लॉग लॉग कॅन्सल केलं तर 1 प्लस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन एक्स. बट व्ही इज इक्वल टू काय, वाय अपॉन एक्स सबस्टिट्यूशन. देअरफोर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी इंटू एक्स. हा लेफ्ट साईडचा डिवाइड एक्स स्क्वेअर जो आहे तो राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी इंटू एक्स. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ए किंवा जनरल सोल्युशन विच इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिव्हन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. असं जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं तर परीक्षेला तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार आहे, किंवा 4 मार्कला जर विचारलं तर 4 पैकी 4 मार्क मिळतील. आता पुढचं एक्झाम्पल आहे
x into sine of y upon x into dy is equal to y into sine of y upon x minus x into dx. आता हे प्रत्येक टर्म जे आहे प्रत्येक टर्मची डिग्री आहे 1 म्हणून याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर काय करायचं, दिलेलं इक्वेशन घ्यायचं dy बाय dx या फॉर्म मध्ये लिहायचं. मग गिव्हन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन इज x into sine of y upon x into dy is equal to y into sine of y upon x minus x into dx. आता dx ची टर्म लेफ्ट साइडला घेऊया आणि x into sine of y upon x राइट साइड घेऊया. मग therefore dy by dx is equal to y into sine of y upon x minus x divided by x into y upon x. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. पुट y is equal to vx किंवा y अपॉन x इज इक्वल टू व्ही किंवा जे सबस्टिट्यूशन आहे y इज इक्वल टू vx त्यावरून व्ही लिहिता येईल y अपॉन x. मग therefore y इज इक्वल टू vx, then differentiate with respect to x, therefore dy by dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह राईट साईडला प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा v प्लस x इंटू dv बाय dx. मग dy बाय dx ची व्हॅल्यू ठेवायची v plus x into dv by dx आणि y upon x replaced by u v ठेवायचे. therefore equation 1 will be v plus x into dv upon dx is equal to v into x into sin v minus x divided by x into sin v. न्यूमरेटर मधून x कॉमन घेता येईल, डिनॉमिनेटर x जो आहे तो कॅन्सल होईल. Therefore v plus x into dv by dx is equal to v into sin v minus 1 divided by sin v. मग राईट साइड लेफ्ट साइडचा जो v आहे तो लेफ्ट राईट साइडला घेतला तर मायनस होईल. Therefore x into dv by dx is equal to v into sin v minus 1 divided by sin v. आणि हा राईट साइड घेतला तर मायनस होईल मायनस व्ही. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं therefore x into dv by dx is equal to v into sin v minus 1 minus v into sin v divided by sin v. आता न्यूमरेटर मध्ये v sin v आणि v sin v मायनस प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. कुठली टर्म राहिली तर x into dv upon dx is equal to minus 1 upon sin v. मग आता हे झालं व्हेरिएबल सेपरेशन घेता येईल. मग therefore व्हेरिएबल सेपरेशन इज sin v into dv is equal to minus dv dx upon x. हे झालं व्हेरिएबल सेपरेशन. काय करायचं इथे v च्या टर्म एका साईडला घ्यायच्या लेफ्ट साईडला आणि dx च्या टर्म राईट साईडला घ्यायच्या. म्हणजे sin v dv is equal to minus dx upon x. dx राईट साईडला घेतलं मल्टिप्लाय होईल, हा लेफ्ट साईडचा x राईट साईडला घेतला तर डिवाइड होईल म्हणजे dx upon x. व्हेरिएबल सेपरेशन झालं. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन. साइन इंटिग्रेशन साइन v dv इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन dx अपॉन x. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे साइन, कॉस x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणून साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस v म्हणून मायनस कॉस v इज इक्वल टू मायनस dx प्लस c डॅश. आता हे मायनस साइन कॉमन घेतलं किंवा मायनसने मल्टिप्लाय केलं राईट साईडला घेतला मायनस साइन तर कॉस v इज इक्वल टू लॉग x प्लस c वेअर c इज इक्वल टू मायनस c डॅश. मग बट v इज इक्वल टू y अपॉन x, therefore v is equal to y upon x, therefore cos of y upon x is equal to log x plus c, which is required general solution of given homogeneous differential equation. दिलेल्या homogeneous differential चे इक्वेशन आहे ते सोल्युशन आहे. तर अशा टाईपचं एक्झाम्पल व्यवस्थित सोडवायचं. त्यानंतर पुढचं थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. थर्ड नंबर x into dy upon dx minus y plus x into sine of y upon x is equal to 0. आता यावरून दिलेलं होमोजिनियस इक्वेशन आहे, प्रत्येक टर्मची पॉवर सेम आहे म्हणून होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे.
मग दिलेलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन लिहिलंय x इंटू dy अपॉन dx मायनस y प्लस x इंटू साइन ऑफ y अपॉन x इज इक्वल टू 0. Therefore, dy by dx is equal to x into dy by dx is equal to y minus x into sine of y upon x. Therefore, dy by dx is equal to y minus x into sine of y upon x divided by x. Like equation number 1. Put y is equal to vx, which implies v is equal to y upon x. Therefore, y is equal to vx, differentiate with respect to x. Therefore, dy by dx is equal to v plus x into dv by dx. मग इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली, therefore v plus x into dv by dx is equal to y ची व्हॅल्यू ठेवायची vx, vx into x into sin v divided by x. न्यूमरेटर मधून x कॉमन येते, डिनॉमिनेटर x काय होईल, कॅन्सल होईल. म्हणून v प्लस x इंटू dv बाय dx इज इक्वल टू v मायनस साइन v. राईट साइड लेफ्ट साइडचा v जो आहे राईट साइडला घेतला तर मायनस होईल. म्हणून x इंटू dv अपॉन dx इज इक्वल टू v मायनस साइन v मायनस v प्लस v मायनस v काय होईल, कॅन्सल होईल. देअरफोर x इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस साइन v. आता याचं व्हेरिएबल सेपरेशन घेता येईल. मग साइन व्ही ची टर्म लेफ्ट साइडला घ्या आणि dx आणि x राईट साइडला. देअरफोर व्हेरिएबल सेपरेशन इज dv अपॉन साइन v इज इक्वल टू मायनस dx अपॉन x. देअरफोर इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, व्हेरिएबल सेपरेशन झालं की इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन dv अपॉन साइन v इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन dx अपॉन x. 1 अपॉन साइन v म्हणजेच कोसेक v, कोसेक v dv इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन dx अपॉन x. आता कोसेक v चं इंटिग्रल आपल्याला फाइंड करता येईल. लॉग ऑफ कोसेक v मायनस कॉट v इज इक्वल टू मायनस लॉग x. दोन्ही आन्सर लॉग मध्ये आले म्हणून इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट लॉग c घेतला. राईट साइडला लॉगॅरिथम प्रॉपर्टी अप्लाय केली. लॉग ऑफ कोसेक v मायनस कॉट v इज इक्वल टू लॉग ऑफ c अपॉन x. दोन्ही साइडचं लॉगला कॅन्सल केलं तर कोसेक v मायनस कॉट v इज इक्वल टू c अपॉन x. बट v इज इक्वल टू I अपॉन x. देअरफोर x इंटू राईट साइडचा x आहे लेफ्ट साइडला घेतला, कोसेकला 1 अपॉन साइन v लिहिता येईल, मायनस कॉट v ला कॉस v अपॉन साइन v लिहिता येईल. दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरची ॲडिशन घेता येईल. 1 मायनस कॉस v डिवाइड साइन v इज इक्वल टू c. हा साइन v राईट साइडला घेतला मल्टिप्लाय होईल. x इंटू 1 मायनस कॉस ऑफ v ची व्हॅल्यू y अपॉन x इज इक्वल टू c इंटू साइन ऑफ y अपॉन x, which is required general solution of given differential equation. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं ते काय आहे, सोल्युशन आहे. 4th नंबर एक्झाम्पल पहा. x इंटू y dy by dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर आणि y ऑफ 1 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचे. कंडिशन दिलेली आहे, x इक्वल टू 0 दिलं, 0 x इक्वल टू 1 असेल तर y ची व्हॅल्यू 0 आहे. इनिशियल कंडिशन दिलेली, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 0. मग दिलेलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन घेतलं. गिवन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन इज xy इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर. मग dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर डिवाइड xy. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. देन पुट y इज इक्वल टू vx, differentiate with respect to x. Therefore, dy by dx is equal to v plus x into dv upon dx. राइट साइडला प्रॉडक्ट रूल अप्लाय करा, v plus x into dv by dx. dy by dx ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची, y ची व्हॅल्यू vx ठेवायची. Therefore, equation 1 will be v plus x into dv by dx is equal to x square plus 2v square x square डिवाइड बाय x इंटू v इंटू x. न्यूमरेटर मधून x स्क्वेअर कॉमन घेता येईल, डिनॉमिनेटर x स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. देअरफोर
v plus x into dv by dx is equal to 1 plus 2v square upon v. मग राईट साईडचा जो व्ही आहे, लेफ्ट साईडचा जो व्ही आहे तो राईट साईडला घेतला तर मायनस होईल. Therefore x into dv by dx is equal to 1 plus 2v square upon v आणि मायनस v. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या राईट साईडमध्ये. मग therefore x into dv by dx is equal to 1 plus 2v square minus v square divided by v. Therefore 2v square minus v square is v square. Therefore x into dv by dx is equal to 1 plus v square divided by v. आता याचं व्हेरिएबल सेपरेशन घेता येईल. Therefore variable separation is v upon 1 plus v square into dv is equal to dx upon x. v च्या टर्म लेफ्ट साईडला घ्या आणि x च्या टर्म राईट साईडला. व्हेरिएबल सेपरेशन झालं. इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. Therefore integration v upon 1 plus v square dv is equal to dx upon x. आता लेफ्ट साईडचं इंटिग्रेशन जर पाहिलं तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस व्ही स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2v, परंतु न्यूमरेटरला ओनली v आहे. मग काय करायचं, ऍडजस्टमेंट करायचं. मल्टिप्लाय टू डिवाइड टू. 1 अपॉन 2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, किंवा 2 ने डिवाइड, 2 ने मल्टिप्लाय, ऍडजस्टमेंट. मग आता 1/2 इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. मग 1/2 log of 1 plus v square is equal to log x. दोन्ही आन्सर लॉग मध्ये आहेत म्हणून इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट पण काय केलं, लॉग c घेतला. मग 1/2 राईट साईडला प्रॉडक्ट लॉगरिथमचा जो लॉ आहे तो अप्लाय केला. लॉग a प्लस लॉग b इज इक्वल टू लॉग ऑफ a इंटू b. Therefore 1 log of 1 plus v square इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ cx. हा 2 जो आहे मल्टिप्लाय लॉगचा कोएफिशियंट जो आहे तो काय होईल, c आणि x चा पॉवर होईल. Therefore log of 1 plus v square is equal to log of c square x square. दोन्ही साईडचं लॉगरिथम कॅन्सल केलं तर 1 plus v square is equal to c square into x square, but v is equal to y upon x. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. Therefore x square plus y square is equal to c square into x square into x square x raised to 4, which is general solution. आता कंडिशन दिलेली when x is equal to 1 y is equal to 0 जनरल सोल्युशन मध्ये ठेवायची. मग x इक्वल टू 1 ठेवलं, 1 प्लस 0 इज इक्वल टू c स्क्वेअर येईल, म्हणजे c स्क्वेअर इज इक्वल टू 1. Therefore c इज इक्वल टू 1 येईल. मग इथे ठेवली इक्वेशन c इज इक्वल टू 1 जनरल सोल्युशन मध्ये ठेवलं. मग therefore x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू x रेज टू 4, which is particular solution of given differential equation. तसे आपण 4 एक्झाम्पल झालेले आहेत. आता काही एक्झरसाइज साठी एक्झाम्पल आहेत पहा. पहिले एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस 2xy dy इज इक्वल टू 0. सेकंड आहे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू xy इंटू dy बाय dx. थर्ड आहे dy बाय dx प्लस x मायनस 2y डिवाइड 2x मायनस y इज इक्वल टू 0. फोर्थ आहे x square into dy by dx is equal to x square plus xy plus y square. त्यानंतर फिफ्थ आहे x square plus 3y square plus y square into dx minus x square into dy is equal to 0. आणि लास्ट आहे x square plus y square into dx minus 2xy into dy is equal to 0. आणि शेवटचा एक लास्ट आहे पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करायचं आहे. x इंटू dy प्लस 2y इंटू dx इज इक्वल टू 0 वेन x इज इक्वल टू 2 y इक्वल टू 1. तर हे एक्झाम्पल काय करायचे, एक्झरसाइजसाठी तुम्ही सोडवायचे नोटबुकमध्ये, आणि नाही सॉल्व झालं तर पुस्तकमध्ये पहा. परंतु डिफरन्शियल इक्वेशन जे आहे होमोजिनियस असेल तर सबस्टिट्यूशन ठेवायचं. दिलेलं सुरुवातीला काय करायचं,
होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते dy बाय dx या फॉर्ममध्ये लिहायचं. त्यानंतर सबस्टिट्यूशन यूज करायचं, y इज इक्वल टू vx. त्यामध्ये ठेवायचं, ते व्हेरिएबल सेपरेशन फॉर्ममध्ये लिहायचं. व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म झालं की इंटिग्रेशन घ्यायचं आणि इंटिग्रेशन सॉल्व केलं की आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन मिळाले. तर ही जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर लक्षात ठेवायची. म्हणजे आपण थर्ड मेथड जे आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन हे इथे संपल. आता पुढचा एक भाग राहिला आहे, ॲप्लिकेशनचा भाग आहे, तो आपल्याला परीक्षेला आहे. तो ॲप्लिकेशनचा भाग आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबूया. थँक्यू.